वेंगुर्लेकर राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष, सन्माननीय श्री श्रेयस परब सावंतवाडी प्रतिनिधी विशाल परब मित्रमंडळ, सन्माननीय राकेश गबस दोडामार्ग प्रतिनिधी विशालजी परब मित्रमंडळ, सन्माननीय देवांग वेंगुर्लेकर प्रतिनिधी विशाल परब मित्रमंडळ, रामू परब, आनंद तांडेल, विजय रेडकर, शेखर तुवसकर, संजय तांडेल, पप्या तांडेल, नारायण कुंभार, आवा मराठे या सर्वच मान्यवर मंडळींना विनंती करतोय की आपण मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे। रमाकांत टुंबरे ग्रामपंचायत सदस्य यांनाही विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे या। सर्व खेळाडूंना विनंती आहे कृपया व्यासपीठासमोर या। सर्व खेळाडू लगेचच बक्षीस वितरण समारंभ सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। सर्व खेळाडूंना विनंती आहे कृपया संघ मालक या स्पर्धेमध्ये ज्यांनी संघ पुरस्कृत केलेला होता ते सर्व संघ मालक यांना विनंती होते आपण सर्वजण सन्माननीय विनय गोरे आपण असाल तर व्यासपीठाकडे या। उपसरपंच सचिन नाईक यांनाही विनंती आहे। सन्माननीय बाळाधुरी आपणास विनंती आहे व्यासपीठाकडे या। सन्माननीय बबनजी गवंडे आपणही व्यासपीठाकडे या। सर्व खेळाडू मित्रांना विनंती आहे की आपण व्यासपीठासमोर यायचं आहे। सर्व खेळाडू मित्र आपण त्वरित या ठिकाणी यायचं आहे। पुनश्च एकदा सर्व खेळाडूंना विनंती करतोय की आपण व्यासपीठासमोर या। सुस्वागतम। 14 विद्या 64 कलांचा अधिपती श्रीदेव गणेशाला वंदन करून माझ्या गावचं ग्रामदैव श्रीदेव जैतरी सातरी चरणी नतमस्तक होऊन अवघ्या महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवरायांना वंदन करून आणि ज्या मैदानावरती गेली 2 दिवस ही स्पर्धा आपण अगदी चांगल्या खेळीमेळीच्या आणि उत्साहाच्या वातावरणात संपन्न केली ते आमच्या वाडीचं श्रद्धास्थान श्रीदेव उपरलकर यांच्या चरणी नतमस्तक होऊन तुळस प्रीमियर लीगचा बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी मी संपन्न करतोय। आणि या सोहळ्यासाठी व्यासपीठावरती या व्यासपीठाची शोभा वाढवण्यासाठी सन्माननीय सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमच्या सर्वांचे मित्र सन्माननीय मनीष दळवी साहेब यांचं स्वागत मी प्रथमेश टुंबरे यांना विनंती करतोय की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करायचं आहे। सन्माननीय मनीष दळवी साहेब यांचं या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन स्वागत होते। नेहमीच तुळसमधल्या सर्वच क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना भरभरून सहकार्य करणारे सन्माननीय मनीष दळवी साहेब आपलं मनपूर्वक स्वागत। यानंतर शिवसेना तालुका प्रमुख सन्माननीय नितीनजी मांजरेकर साहेब यांचंही या ठिकाणी स्वागत मी विनंती करतोय राकेश तांडेल यांना की त्यांचं या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचं आहे। आपलंही मनपूर्वक स्वागत। सन्माननीय संदीपजी पिंडेकर राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष यांचंही स्वागत प्रतीक तुळसकर यांना विनंती करतोय की आपण यांचं स्वागत करायचं आहे। सन्माननीय श्रेयसजी परब विशाल परब यांचं नाव या ठिकाणी आवर्जून घ्यावं लागेल। सगळ्याच कार्यक्रमांना मनापासून भरभरून मदत करणारे सन्माननीय विशाल परब मंडळाचे श्रेयस परब सावंतवाडी प्रतिनिधी यांचं स्वागत। त्याचप्रमाणे त्यांचे दुसरे सहकारी सन्माननीय राकेश गवस दोडामार्ग प्रतिनिधी यांचंही या ठिकाणी स्वागत स्वप्नील पालियेकर यांना विनंती करतोय। त्यानंतर चेतन जगदाळे सहकारी विशाल परब मित्रमंडळ यांचंही या ठिकाणी स्वागत। सन्माननीय देवांग वेंगुर्लेकर यांचंही या ठिकाणी स्वागत। मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय आनंद तांडे यांना विनंती आहे आपण व्यासपीठाकडे या। सन्माननीय रामू परब यांचं स्वागत करण्याची विनंती करतोय। सन्माननीय रामू परब यांचं स्वागत गुलाब पुष्प देऊन होतंय। सन्माननीय आवा मराठे यांचंही स्वागत या ठिकाणी होतंय। या स्पर्धेला भरभरून सहकार्य करणारे सन्माननीय आवाजी मराठे यांचं स्वागत। MSRT मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय आनंदजी तांडेल यांचं या ठिकाणी स्वागत। वेंगुर्ला तालुका माजी पंचायत समिती सदस्य सन्माननीय संजयजी तांडेल आमचे मंडळाचे सहकारी यांचं या ठिकाणी स्वागत करण्याची विनंती करतोय प्रथमेश टुंबरे यांना।
संजय तांडेल यांचं या ठिकाणी स्वागत होतोय. ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय नारायण कुंभार यांचंही स्वागत. पप्या तांडेल ज्यांच्या संकल्पनेतून तुळसमध्ये प्रीमियर लीगची सुरुवात झाली ते सर्व या प्रीमियर लीगचे सन्माननीय पप्या तांडेल यांचंही स्वागत. राकेश तांडेल यांना विनंती करतोय की त्यांचं स्वागत करायचं आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय शेखर तुळसकर यांचंही स्वागत. सन्माननीय अजय बर्डे ज्यांनी या स्पर्धेसाठी बक्षिसं पुरस्कृत केली होती त्यांचंही या ठिकाणी स्वागत. सन्माननीय बबन गवंडे या स्पर्धेमध्ये ज्यांनी लाईटची वगैरे व्यवस्था केली इतर सहकार्य केलं त्यांचंही मनपूर्वक स्वागत. संघमालक सहाय्य संघमालक आपण जरा उपस्थित राहा. राकेश बाळाधुरी यांचंही स्वागत. विकास संघमालक विकास आरोसकर संघमालक या ठिकाणी आहेत त्यांचं स्वागत करण्याची विनंती करतोय. विकास आरोसकर संघमालक यांचंही स्वागत. सर्वच व्यासपीठावरील मान्यवर मंडळींचं मनस्वी स्वागत करतो. गेले 2 दिवस ही स्पर्धा अतिशय आनंदाने उत्साहाने या मैदानावरती पार पडली. बऱ्याच स्पर्धा या मैदानावरती पार पडलेल्या आहेत त्यातली ही एक स्पर्धा आणि अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चोटच्या सामन्यामध्ये अंतिम सामना झाला तो वेदास्फोट वडकोल वर्सेस भूमी स्ट्रायकर माळकरवाडी आणि अंतिम सामन्यामध्ये भूमी स्ट्रायकर हा संघ जेतेपद पटकावतोय तर उपविजेतेपदावर समाधान मानावं लागते ते वडखोल संघाला. वेदास्फोट वडकोल संघाला दोन्ही संघाचं आणि जे सर्व संघ सहभागी झालेले होते त्या सगळ्यांचं या ठिकाणी मनस्वी स्वागत आणि अभिनंदन. यानंतर बक्षीस वितरण सोहळ्यासाठी अगोदर या ठिकाणी सन्माननीय मान्यवर मंडळींना 1-2 मिनिटात या स्पर्धेसाठी शुभेच्छा व्यक्त करण्याची संधी देतोय. सर्वप्रथम नितीनजी मांजरेकर आपल्याला विनंती करतोय की शुभेच्छा 2 शब्दामध्ये द्यायच्या आहेत. वेंगुर्ल्याचं ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वर सातेरीला वंदन करतो. तुळसगावचं ग्रामदैवत श्रीदेव जैतीर सातेरी ज्या क्षेत्रामध्ये आपण ही टुर्नामेंट भरवलात त्या श्रीदेव उपरलकराला नमस्कार करतो. मंचकावरती ज्यांना आपण मानाचा मुजरा केला त्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मी मानाचा मुजरा करतो. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब या मतदारसंघाचे आमदार सन्माननीय दीपकभाई केसरकर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष माझे सहकारी मित्र आणि ह्या वेंगुर्ला तालुक्यातून राजकीय जीवन ज्यांचं उभरत आहे आणि येणाऱ्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एक आदर्श अशा पद्धतीचं नेतृत्व उभं राहत आहे असे माझे सहकारी मित्र मनीषभाई दळवी. त्याचप्रमाणे मंचकावरती उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका प्रमुख सन्माननीय पेडणेकर श्रीयुत परब त्याचप्रमाणे ह्या गावच्या सरपंचा रश्मी परब यांचे मिस्टर श्रीयुत परब श्रीयुत मराठे त्याचप्रमाणे श्रीयुत तांडेल माजी पंचायत समिती सदस्य त्याचप्रमाणे सर्व तांडेल बंधू सर्व ग्रामपंचायत सदस्य माझे सहकारी मित्र त्याचप्रमाणे तुळसगावचे उपसरपंच श्रीयुत नाईक आणि ज्यांनी आता अतिशय उत्कृष्ट आणि सुंदर अशा पद्धतीचं सूत्रसंचालन करत कार्यक्रमाला एक प्रकारची शान आणली असे आमचे जुने सहकारी क्रिकेट खेळतानापासूनचे सहकारी म्हणजे लहानपणापासून ज्यांचे माझे संबंध आहेत असे धाडाडीचे कार्यकर्ते आणि या तुळसगावाचं नेतृत्व शंकरजी घारे उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनी. खरं तर ह्या अतिशय सुंदर अशा आयोजन पाहून मला खूप आनंद झाला की तुळस गावामध्ये अशा कार्यक्रमाला पहिल्यांदाच मी आलो आहे की अतिशय सुंदर अशा पद्धतीचे आयोजन. खरं तर उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत
परंतु तरीसुद्धा या मैदानावरती एक निसर्गाची किमया आहे. कसल्याही प्रकारचं ऊन किंवा गरम होत नाही आहे आणि अशा या संपूर्ण निसर्गरम्य अशा ह्या परिसरामध्ये अतिशय सुंदर अशा आपल्या आयोजनात ही भव्य दिव्य अशा पद्धतीची टुर्नामेंट आयोजित आपण केलात आणि ह्या कार्यक्रमाला मला मनीषजींच्या सोबत इथे उपस्थित राहायला मिळालं हे मी माझं भाग्य समजतो. खरं तर आम्ही सर्व राजकीय लोक आत्ताच आचारसंहितेच्या बंधातून बाहेर पडत परत एकदा दुसऱ्या आचारसंहितेला आम्हाला सामोरे जावं लागतंय. त्यामुळे सर्व प्रकारच्या बंधनांना मनात ठेवून बोलावं लागतं. खरं तर बऱ्याच गोष्टी बोलायच्या असतात. या भागामध्ये सर्व प्रकारच्या राजकीय किंवा रस्ता आता मी येत होतो तर शंकरजी घारेंना इथे जो येण्यासाठी त्यांच्या घराकडे येण्यासाठीचा रस्ता होता तो सुद्धा सन्माननीय दीपकभाई केसरकर यांनी आपल्याला दिला. तसंच आपल्या तुळस गावाच्या ग्रामपंचायतीसाठी सुद्धा 25 लाख रुपये एवढा निधी पुन्हा एकदा दीपकभाई केसरकर यांच्या प्रयत्नातून आणि महाराष्ट्राचे मंत्री गिरीशजी महाजन यांनी आपल्या गावासाठी मंजूर करून दिलेत. या बऱ्याच विकास किंवा बाकीच्या गोष्टी चालूच असतात. परंतु अशा पद्धतीच्या खेळीमेळीच्या वातावरणाच्या ह्या सुंदर कार्यक्रमांना आपण इथे उपस्थित राहून एका चांगल्या कार्यक्रमाचे साक्षीदार बनवलात त्याबद्दल मी आपल्या सर्व आयोजकांचे मनापासून आभार व्यक्त करतो. येणाऱ्या काळात आपल्या सर्व खेळाडूंना आणि क्रीडा रसिकांना येणारा काळ हा शुभ आणि आनंदी जावो अशा प्रकारची मी देवाचरणी प्रार्थना करतो. आपल्या सर्वांना येणाऱ्या काळात चांगलं आयुष्य आरोग्य लाभो अशी देवाचरणी प्रार्थना करून आपल्या मंडळाला दिवसेंदिवस चांगले दिवस येवोत आणि ह्याच्याहीपेक्षा चांगल्या स्पर्धा आपण आयोजित कराव्यात आणि मनीषजींना सुद्धा त्या स्पर्धांमध्ये आपण कायम सहभागी करावं आणि जास्तीत जास्त उत्कर्ष आपल्या मंडळाचा व्हावा अशी विनंती करून देवाचरणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद नितीनजी. आपण सुद्धा वेंगुर्ला तालुक्यातल्या एका मोठ्या पदावर कार्यरत आहात. आपली सुद्धा नेहमीच राजकीय क्षेत्रामध्ये भरभराट हो अशा प्रकारची सदिच्छा या कार्यक्रमाच्या निमित्तानं ठेवतो आणि विकास कामांच्या बाबतीमध्ये तुळसगाववर आपली सुद्धा चांगली नजर राहावी अशा प्रकारची सदिच्छा या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतोय. यानंतर सन्माननीय सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमचे आधारस्तंभ MSRT मंडळाला नेहमी सहकार्य करणारे सन्माननीय मनीष दळवी साहेब यांना विनंती होते की त्यांनी आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. MSRT मंडळाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या तुळस प्रीमियर लीगच्या बक्षीस वितरण समारंभाच्या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असणारे माझे सहकारी मित्र सन्माननीय नितीन मांजरेकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सन्माननीय संदीप पेडणेकर, सन्माननीय रामू परब, सन्माननीय श्रेयश परब, सन्माननीय आनंद तांडेल, सन्माननीय अवधूत मराठे, माजी सरपंच शंकर गारे, संजू तांडेल, सन्माननीय विजय रेडकर, सन्माननीय नारायण कुंभार, या ठिकाणी उपस्थित असणारे MSRTचे सगळेच सहकारी कार्यकर्ते. खरं म्हणजे या मंडळाचा आणि माझा संबंध अनेक वर्षांपासूनचा आहे. वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम या मंडळाने सातत्याने राबवले आहेत आणि खास करून शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्या काळामध्ये कोणीच पुढाकार घेत नव्हतं अशा काळामध्ये सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये खूप चांगलं काम या मंडळाच्या अनेक सहकाऱ्यांनी एकत्रितरित्या केलं. काळानुरूप बदल जरी झाले तरी इतक्या वर्षानंतर सुद्धा ही विचारधारा पुढे घेऊन जाण्याची किमया या सगळ्या मंडळींनी साध्य केली. याबद्दल खरंच मी मनापासून या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि शुभेच्छाही देतो. कारण एखादं मंडळ चालू केलं की त्याच्यानंतर त्याचे विचार, त्याचे आचार ही तोपर्यंत चालतात जोपर्यंत ती पिढी, ती टीम जोपर्यंत काम करते तोपर्यंतच. परंतु या मंडळाने अनेक वर्षांपासून ही किमया करून दाखवली. आता नवीन टीम या ठिकाणी ही सगळीच विचारधारा पुढे घेऊन जाते. त्यामुळे यांच्या माध्यमातून ज्या जुन्या सहकाऱ्यांनी खूप चांगलं काम उभं केलं आहे ते पुढे नेण्याचं आव्हान त्यांच्या समोर आहे. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा इतकं उत्कृष्ट प्रकारचं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळालं. खरं म्हणजे MSRT म्हटल्यानंतर प्रत्येक आयोजन शिस्तबद्ध
आणि एक उच्च दर्जाचं आयोजन हे मात्र कायमची ओळख त्या ठिकाणी राहिलेली आहे आणि तीच ओळख आताही या कार्यक्रमाच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाली। त्यामुळे त्यासाठी या MSRTच्या सगळ्याच त्यांच्या नवीन सहकारी कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देतो आणि मनापासून शुभेच्छा देतो की या पुढच्या काळामध्ये हेच काम खूप उच्च दर्जाचं चांगल्या प्रकारे आपण करा। आपल्याला प्रत्येक गावामध्ये अशा प्रकारची एक युवा टीम की ज्यांच्या माध्यमातून त्यांना त्या भागाच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा सगळ्यात सर्वांगीण दृष्टिकोन त्यांच्यासमोर असला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून अशा प्रकारचं काम झालं पाहिजे। यासाठी लागणारी सर्व प्रकारचं सहकार्य निश्चितपणे माझ्यासारखा एक सहकारी कार्यकर्ता निश्चित त्या सगळ्यांना करेल अशा प्रकारची ग्वाही या निमित्ताने देतो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी विजयी झालेल्या स्पर्धकांना निश्चितपणे शुभेच्छा देतो। परंतु त्या ठिकाणी या पुढच्या काळामध्ये जे कोणी पराभूत झाले आहेत त्यांना त्या पुढच्या काळामध्ये यशासाठी सुद्धा शुभेच्छा व्यक्त करतो आणि येथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद दळवी साहेब। यानंतर ज्याची आपण सर्वजण उत्सुकतेने वाट बघताय ते बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी आम्ही संपन्न करतोय। सर्वप्रथम स्पर्धेच्या माध्यमातून विविध जणांचं सहकार्य या ठिकाणी लाभलं त्या सर्वांना सन्मान चिन्ह या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये देऊ। नाव सांग। सर्वप्रथम या सामन्यासाठी पंच म्हणून गेले 2 दिवस अगदी प्रखर उन्हामध्ये अगदी तीक्ष्ण नजरेनं या सामन्याचं निरीक्षण करणारं अतिशय महत्त्वाची जबाबदारी ज्यांच्याजवळ असते ते दोन्ही पंच सन्माननीय पॉली फर्नांडिस आणि बबी कांदळे या दोनही मान्यवरांना विनंती करतोय। मंडळाचे अध्यक्ष आनंद तांडे यांच्या हस्ते सन्मान होतोय। पॉली फर्नांडिस आव्हान उभारलेल्या संघाकडून ज्यांनी आपल्या क्रिकेटची सुरुवात केली आणि त्या काळी अगदी बहादर फलंदाजी त्यांची पाहायला मिळायची, त्याच पंचांच्या भूमिकेमध्ये मंडळाचे अध्यक्ष आनंद तांडेल यांना विनंती की त्यांचं सन्मान चिन्ह या ठिकाणी द्यायचं आहे। पॉली फर्नांडिस एक आव्हान उभारण्यासाठी कसलेल्या खेळाडू संघाकडून खेळणारा हा खेळाडू आज पंचांच्या भूमिकेमध्ये। दुसरे पंच सन्माननीय बबी कांदळे यांना विनंती करतोय की त्यांनी सन्मान स्वीकारायचा आहे। मंडळाचे अध्यक्ष आनंद तांडे यांना विनंती करतोय। सन्माननीय आनंद तांडेल यांना विनंती होते मंडळाचे अध्यक्ष मंडळाकडून त्यांना सन्मान त्यांचं सन्मान चिन्ह। त्यानंतर तिसरे पंच या स्पर्धेसाठी होते सन्माननीय किरण परब यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय। पप्या तांडेल मंडळाच्या वतीनं सन्मान देऊन स्वागत करायचं आहे। त्यानंतर चौथे पंच बाबू म्हापसेकर यांचंही स्वागत। पप्या तांडेल यांना विनंती आहे की चौथे पंच बाबू म्हापसेकर यांचाही सन्मान या ठिकाणी द्यायचा आहे। त्यानंतर दोन्ही स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं सामन्यामधली रंगत वाढवली आणि सामन्याचं धावतं समालोचन केलं ते आमचे वरते समालोचक सुमेध काळसेकर यांचाही सन्मान मंडळाच्या वतीनं मंडळाचे कार्यकर्ते सन्माननीय संजय तांडेल यांना विनंती होते की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे। सुमेध काळसेकर गेली कित्येक वर्ष समालोचन क्षेत्रामध्ये आपलं कार्य करतायत, तुम्हाला तुमच्या या कार्यासाठी मनपूर्वक धन्यवाद। यानंतर संजय तांडेल यांना विनंती होते दुसरे समालोचक सन्माननीय योगेश परब हे सुद्धा एक नावाजलेले समालोचक गेली कित्येक वर्ष क्रिकेटचे समालोचक म्हणून काम बघतायत, त्यांचंही स्वागत। सन्माननीय संजय तांडेल मंडळाचे पदाधिकारी यांना विनंती करतो की त्यांचं सन्मान करायचं आहे।
त्यानंतर आमच्या तुळसगावचे एक युवा समालोचक संबोधनाची सुरुवात करतायत. त्यांना सुद्धा निश्चितपणे या क्षेत्रामध्ये यश मिळो. मी शेखर तुळसकर यांना विनंती करतोय की त्यांचं स्वागत या ठिकाणी करायचं आहे मंडळाच्या वतीनं. तेजस कुंभार आमचा एक युवा समालोचक मित्र, यांचंही स्वागत आमच्या तुळसगावचे आहेत, त्यांचंही स्वागत या ठिकाणी होतोय. स्कोररची अतिशय महत्त्वाची भूमिका साकारणारे सन्माननीय संकेत सावळ होडावडा गावचे, ज्यांनी आम्हाला गेली 2 दिवस सातत्यानं या ठिकाणी सहकार्य केलं, त्यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. मी विनंती करतोय सन्माननीय आवा मराठे यांना की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. आवा मराठे यांच्या हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान. देखणं ग्राउंड, देखणं मैदान जे आपल्या समोर दिसतंय त्याच्यावरती निश्चितपणे ज्यांनी प्रमुख भूमिका बजावली आणि ते आमचे बाळा धोरी प्रत्येक स्पर्धेमध्ये या मैदानाची व्यवस्था देखरेख करतात, त्यांचाही सन्मान सन्माननीय रामू परब यांना विनंती होते की आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. लाईट व्यवस्था आम्हाला देणारे सन्माननीय बबनजी गौंडे यांचाही सन्मान मी अजय बर्डे यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांचा सन्मान द्यायचा आहे. लाईटची व्यवस्था 2 दिवस आम्हाला पुरवणारे आमच्या वाडीतली रहिवासी सन्माननीय बबनजी गौंडे यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. डीजेची व्यवस्था सन्माननीय निलेश भगत यांचाही सन्मान होतोय. निलेश भगत यांना विनंती करतोय. सन्माननीय नारायण कुंभार आपणास विनंती आहे की मंडळाच्या वतीनं त्यांचा सन्मान करायचा आहे. यूट्यूबची व्यवस्था, ही संपूर्ण स्पर्धा सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारे गौरव सावंत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या माध्यमातून यूट्यूबची लाईव्ह व्यवस्था होते ते सन्माननीय गौरव सावंत. मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय आनंद तांडेल यांना विनंती करतोय की त्यांचा सन्मान या ठिकाणी द्यायचा आहे. या स्पर्धेमध्ये आपला संघ उतरवून या स्पर्धेची शोभा वाढवणारे सर्व संघ मालक त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. सन्मान चिन्ह देऊन मी सन्माननीय पहिला संघ दोस्ती 11चे संघ मालक राकेश बेहरे यांना विनंती आहे आपला सन्मान घ्यायचा आहे. मी संदीप पेडणेकर राष्ट्रवादी तालुका वेंगुला तालुका अध्यक्ष यांना विनंती करतोय की त्यांचा सन्मान या ठिकाणी द्यायचा आहे. विकास आरोस्कर या ठिकाणी आहेत, आपला सन्मान घ्या. ध्रुवी स्पोर्ट्स पलतड संघाचे संतोष मांजरेकर आणि विकास आरोस्कर ही संघ मालकाची जोडी होती, आपलाही सन्मान या ठिकाणी होतोय. त्यानंतर प्रसाद बेरे, आपण दोस्ती 11चा हे घ्या सन्मान घ्या. प्रसाद बेरे पटकन या. त्यानंतर मंगलमूर्ती रामू आरावंदेकर आपला सन्मान घ्यायचा आहे. SP स्पोर्ट संजय घारे, सन्माननीय श्रेयस परब यांना विनंती करतोय की यांचा सन्मान द्यायचा आहे. संजय घारे आपण या आपला सन्मान घ्यायचा आहे.
राकेश गवस आपणास विनंती आहे की सन्मान द्यायचा आहे. SP स्पोर्ट संजय घारे मालक आहेत. मंगलमूर्ती कोणते प्रतिनिधी या. मंगलमूर्ती समीर बलावलकर, परेश तेली, बंटी परब. हा या. बक्षीस सांगतो. झाले मग व्यासपीठ सगळे मान्य झाले. सन्माननीय नितीनजी मांजरेकर यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. आता स्पर्धेमधली मुख्य पारितोषिक वैयक्तिक पारितोषिक या ठिकाणी वितरित होत आहेत. सर्वाधिक षटकार या स्पर्धेमध्ये 15 षटकार ज्यांनी ठोकले तो नितीन शेळके वडखोल याचा सन्मान या ठिकाणी होतोय. मी विनंती करतोय पप्या तांडेल यांना की त्यांचं या ठिकाणी सुंदरशी ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. स्पर्धेमधील सर्वाधिक षटकार सन्माननीय नितीन शेळके आमचे मित्र, सुरेख अशी फलंदाजी धडाकेबाज फलंदाजी यांनी केली. त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. पप्या परब यांच्या शुभ हस्ते पप्या तांडेल यांच्या हस्ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या संपूर्ण स्पर्धेमधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सांगा कोण असेल. वन अँड ओनली राहुल माळकर. रोख पारितोषिक रुद्र शैलेश नेमळेकर यांच्याकडून आणि आकर्षक अशी ट्रॉफी या ठिकाणी अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. मी रामू परब यांना विनंती करतोय की त्यांनी हा सन्मान रुद्र नेमळेकर ज्यांनी हे बक्षीस पुरस्कृत केलं होतं त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हे पारितोषिक वितरित होत आहे. यानंतर स्पर्धेमधला मौल्यवान खेळाडू स्पर्धेमधला अतिशय मौल्यवान खेळाडू म्हणून निवड होते. मौल्यवान खेळाडू अतिशय मौल्यवान खेळाडू म्हणून रमाकांत टुंबरे पुरस्कृत आकर्षक ट्रॉफी आणि रोख पारितोषिक रुद्र नेमळेकर वैभव पेडणेकर याचकडून रोख पारितोषिक आणि रमाकांत टुंबरे ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून ट्रॉफी. गंगाराम परब मौल्यवान खेळाडू 97 धावा आणि 10 बळी अशी अष्टपैलू कामगिरी ज्यानं केली. मी रामू परब यांना विनंती करतोय की त्यांनी हा सन्मान द्यायचा आहे. उत्कृष्ट यष्टिरक्षक स्पर्धेमधला उत्कृष्ट यष्टिरक्षक धीरज तुळसकर. प्रफुल्ल नाईक याचकडून ट्रॉफी आणि रुद्र शैलेश नेमळेकर याचकडून रोख पारितोषिक. मी मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय आनंद तांडेल यांना विनंती करतोय की त्यांनी हे पारितोषिक द्यायचं आहे. उत्कृष्ट गोलंदाज धारदार भेदक गोलंदाजी याने स्पर्धेमध्ये केलेली आहे. तो उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल सांगा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी बघायला मिळाली तो योगेश नेरुरकर. 16 बळी संपूर्ण स्पर्धेमध्ये. मी अवा मराठे यांना विनंती करतोय की आपण हे पारितोषिक द्यायचं आहे. योगेश नेरुरकर अतिशय सुरेख अशी गोलंदाजी यानं केली स्पर्धेमध्ये. त्याचा सन्मान या ठिकाणी शैलेश
योगेश नेरुरकर उत्कृष्ट गोलंदाज. स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज मी श्रेयस परब विशाल फाउंडेशनचे प्रतिनिधी यांना विनंती करतोय की त्यांनी हे बक्षीस द्यायचं आहे. फलंदाज दाढी 157 धावा ज्यानं कुठल्या तो सन्मान नितीन शेळके. मनोज ठुमरे यांच्याकडून रोख पारितोषिक 1000. आणि कोण नानू कुंभार यांच्याकडून ट्रॉफी तो आमचा दाढीवाला मित्र नितीन शेळके. 157 धावा ज्याने कुठल्या अतिशय सुंदर फलंदाजी ज्याने केली तो नितीन शेळके. जो अंतिम सामना रंगला त्या अंतिम सामन्यामध्ये सामनावीर कोण असेल. सामना आपल्या हातून निसटतोय असं बघितल्यानंतर सरळ बॅट हातात घेऊन तडक मैदानावरती गेला आणि 2 खणखणीत उत्तुंग षटकार ज्यानं ठोकले आणि सामना खेचून आणला. 3 षटकार ज्यानं खेचले आणि सामना खेचून आणला तो योगेश माळकर, भूमी स्ट्रायकरचा मालक आणि खेळाडू योगेश माळकर याला अंतिम सामन्यावरून घेऊन येते. संदीप पेडणेकर यांनी बक्षीस पुरस्कृत केलं होतं, त्यांच्याच हस्ते बक्षीस या ठिकाणी वितरित होतंय. अभिनंदन योगेश माळकर, आपण या स्पर्धेमधलं अंतिम पद या ठिकाणी पटकावलं, ते सुद्धा आपल्या फलंदाजीच्या जोरावरती. मनपूर्वक अभिनंदन. त्याचप्रमाणे हे मैदान ज्यानं बनवलेलं होतं, मैदानावरती अथक परिश्रम घेतले, मेहनत घेतली, घाम गाळला आणि त्याचं फळ पण मिळवलं, ते योगेश माळकर यांचा सन्मान मंडळाचे अध्यक्ष आनंद तांडेल यांना विनंती करतोय की त्यांचा सन्मान करायचा आहे. ज्यांनी हे पिच बनवलेलं होतं, कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता त्यांचा सन्मान या ठिकाणी मंडळाचे अध्यक्ष आनंद तांडेल यांना विनंती होते की ग्राउंडवरची मेहनत म्हणून त्यांचा सन्मान मंडळाच्या वतीने होतोय. अतिशय सुरेख पिच ज्यांनी बनवलं त्यांचा सन्मान मंडळाचे अध्यक्ष आनंद तांडेल यांच्या हस्ते. यानंतर आणि मालिकावीर स्पर्धेतला मालिकावीर सगळ्याच क्षेत्रात ज्याची भरीव कामगिरी, वन अँड ओनली आदित्य बेहरे, आमच्या तुळसमधला क्रिकेटचा सितारा, ज्यानं या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपली कामगिरी उजवी ठेवली. त्याचबरोबर आमचा तुळस संघ जो बाहेर खेळतो MSRT या नावानं, त्या स्पर्धेचा सुद्धा नावलौकिक वाढवण्यासाठी ज्यानं मदत केली, ज्याच्या नावाचा नेहमीच आता सध्या बोलबाला आहे, तो आदित्य बेहरे. याचा सन्मान मंडळाचे पदाधिकारी अजय बर्डे ज्यांनी हे बक्षीस स्वतः पुरस्कृत केलं होतं. रोख पारितोषिक आणि मालिकावरची ट्रॉफी, हे सन्मान अमर नवार यांच्याकडून ट्रॉफी आणि रोख सन्मान रोख रक्कम अजय बर्डे याचकडून. 157 धावा आणि 11 बळी अशी मालिकावीराची कामगिरी आदित्य बेहरे याचकडून. यानंतर स्पर्धेमधला उपविजेता हे बक्षीस जात आहे वेदा स्पोर्ट वडखोल. संघ मालक आहेत स्वप्नील परब आणि अक्षय माळकर यांचा संघ. कर्णधार आदित्य बेहरे आणि सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपली ट्रॉफी या ठिकाणी घ्यायची. सर्वप्रथम मालक आणि एक संघ नायक या. सर्वप्रथम संघ नायक आणि मालक आपण दोघं या. सन्माननीय नितीनजी परब आणि मान्यवरांना विनंती आहे की आपण ट्रॉफी दिली होती सुजल संजय घारे याचकडून आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक माननीय आमदार दीपकभाई केसरकर मित्र मंडळ वेंगुर्ला याचकडून. दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी सुजल
तुळसकर आणि दीपक भाई केसरकर मित्रमंडळ वेंगुर्ला याचकडून रोख पारितोषिक या ठिकाणी वितरित होत आहे. उपविजेता संघ वेदा स्पोर्ट संघाला त्याचप्रमाणे मगाशी एक आमच्याकडनं स्वागत राहून गेलं. मी मंडळाचे अध्यक्ष आनंदजी तांडेल यांना विनंती करतोय की आम्हाला नेहमीच सहकार्य करणारे आमचे मित्र आणि तुळसगावचे माजी सरपंच शंकर घारे यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करावा अशी मी विनंती मंडळाचे अध्यक्ष आनंद तांडेल यांना करतो. मंडळातर्फे शंकरजी घारे यांचा सन्मान होतोय. धन्यवाद. यानंतर अंतिम सामन्यामधला विजेता भूमेश टायकर तुळस, भूमेश टायकर कर्णधार, संघ मालक दोघांना विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे या आणि सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण रांगेत उभे राहून हा सन्माननीय जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी साहेब यांच्या शुभ हस्ते स्वीकारायचं आहे. हे बक्षीस पुरस्कृत केलं होतं. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक सन्माननीय युवा उद्योजक विशालभाई परब विशाल फाउंडेशनच्या वतीनं हे बक्षीस पुरस्कृत केलं गेलं होतं आणि करंडक पुरस्कृत केला होता सन्माननीय मंडळाचे अध्यक्ष आनंद तांडेल यांनी. हा सन्मान सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी साहेब यांच्या शुभ हस्ते आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते होतोय. विजेता संघाचं मनपूर्वक अभिनंदन, पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा. स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सगळ्या संघांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि सन्माननीय विजय रेडकर यांना विनंती करतोय की आभार प्रदर्शन करायचं आहे. सर्वच मान्यवर